तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग. तर कसे आहेत माझ्या मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. तर मित्रांनो, आज आहे नारळ पौर्णिमा. तर तुम्हाला दरवर्षीच माहिती आहे, नारळ पौर्णिमाला चोर गोविंद असतो आणि दरवर्षी आमच्या मंडळाच्या वतीने म्हणजेच जो भारतामध्ये पहिल्यांदा चोर गोविंद झाला तो आमच्याच मंडळाने ऑर्गनाईज केलेला. जरा गल्लोगल्ली सराव शिबिर जे चालू आहेत, प्रत्येक जण येते, कोणी पण ठेवते, पण जिथे ज्यांनी स्टार्ट केलं म्हणजे कसं जेवढी प्रॅक्टिस होते दरवर्षी गोविंद मंडळांची, तर ती प्रॅक्टिस कुठेतरी दाखवायची म्हणून म्हणजे किती प्रॅक्टिस झाली त्यासाठी आम्ही हा सराव शिबिर चालू केलेला. आणि दरवर्षी नारळ पौर्णिमेला हा सराव शिबिर असतो. तर आज सराव शिबिर आहे नारळ पौर्णिमेच्या निमित्त. तर मी आलो सँडस रोडला आणि आता सँडस रोडवर उमरखाडीला जाईन. उमरखाडीमध्ये आज पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळी बहुतेक भरपूर गोविंदा पथक येतील. कमीत कमी 65 गोविंदा पथकांची सध्या तरी नोंद झालेली आहे की ते लोक येऊन त्यांची जेवढी प्रॅक्टिस झाली तेवढी दाखवतात. दरवर्षी अष्टविनायक, आग्रेश्वर असतं आणि भरपूर मोठे मोठे गोविंद पथक येतात आणि हात थर लावतात. सगळेजण अर्धे गोविंद पथक प्रो गोविंदामध्ये बिझी आहेत, कारण की आज सेकंड डे आहे, रिले राऊंड आहे त्यांचा काहीतरी, तिथे बिझी आहेत. पण सगळेजण येतील आता. मोठे मोठे गोविंद पथक जेवढे तिथे पार्टिसिपेट नाही केलेत आणि ते लोक आपल्या इथे थर दाखवतील. चला तर मित्रांनो, जाऊन आपण आज पाहूया नारळ पौर्णिमेचा चोर गोविंदाचा उत्सव. तर हंडीची पूजा होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चोर गोविंदानिमित्त हंडी बांधली जाते. आपली यंग उमरखाडी गोविंदा पथक त्याची मानाची हंडी. रुपेश पाटील गणराया गजानना सगळ्या महाराजा यथावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून आजच्या या शुभ प्रसंगी बहुतेक मुंबईतील महाराष्ट्रातील नामवंत गोविंदा पथक आज त्या उमरखाडी नगरीत देणार आहे. येणाऱ्या सर्व गोविंदांना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत होऊ देऊ नको. सर्व बाळगोपाळांना आजचा दिवस हा शुभप्रसंगीवर मंगलकारी जावून नये याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या शुभप्रसंगी रुपेशदा पाटील व प्रियताई पाटील यांच्या हस्ते हा आजचा सोहळा संपन्न होत आहे. येणाऱ्या सर्व गोविंदांना भरभरून यश प्राप्त होऊन दे. त्यांच्या मनातल्या इच्छा मन हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बोल 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 बजरंग बली की जय, काळीवाले महाराज की जय, उमरखाडीच्या राजाचा जय, सो बजरंग बली की जय, महाराज की जय. केलेला सरावास दाखवण्याची संधी आली आहे. हंडीचा दिवस जवळ आलाय, परंतु महाराष्ट्रातील नामवंत हा सराव हंडीचा सोहळा यंग उमरखाडी गोविंदा पथकाचा गोल 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 मात्र या ठिकाणी फिरत असताना या अंजनी त्याच्यामधून आपल्या मंडळासाठी वेळ देखील देतो. आणि याचबरोबर पहिली सरावाची हंडी आणि कोण म्हणतात दोन बायका एकत्र राहू शकत नाही, तर 5 थार उभे राहिले. आमच्या महिलांनी पहिलं पथक जोरदार नंबर मान मात्र या ठिकाणी आमच्या भगिनींनी मिळवलेला आहे. अंजनी गोविंदा हे जे पथक आहे त्यांना दिसत नाही तरी हे 4 थर लावत आहे.
सराव भांडी यंग उमर खाडी गोविंदा पथकाची 7 ठराव नक्की 7 थर आहेत. आपण बाजूला हात द्यायचा आहे, हात उंचावून त्यांना बॅकअप द्यायचा आहे. 7 थरांचा मानवी मनोरा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करा. स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. कारण इतका सुंदर गोविंदा मी पहिल्यांदाच आली त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं, परंतु अतिशय सुंदर. तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आज माझ्याबरोबर इथे मीनाताई कांबळी आमच्या नेते आलेले आहेत, त्याचप्रमाणे कलाताई आहे, आशाताई आहेत आणि आमचे विभाग प्रमुख आलेले दिलीप नाईक आहेत. आमचे मीडिया कन्सल्टंट मीडिया सल्लागार दिनेश शिंदेजी सुद्धा आलेले आहेत. सर्व 8 थरांचा प्रयत्न आहे. पहिला क्या बात आहे, क्या बात आहे. ठाण्याचं सीपी तलाव गोविंदा पथक 8 थरांचा मानवी बनवणार असतंय. आणि यांनी दाखवून दिलाय जो मराठी माणूस मनात आणतो. करू शकतो. सांभाळा, सांभाळा, सांभाळा. ठाण्याचं सीपी तलाव गोविंदा पथक 8 थरांचा पहिला प्रयत्न यशस्वी होताना पहिला मिळतोय. ठाण्याच्या सीपी तलाव गोविंदा पथक. आम्ही सगळ्यांचं गाडीचं नेतृत्व अर्थात तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं एकच नाव म्हणजे माननीय श्री रुपेश दादा पाटील आणि अर्थात त्यांच्या सौजन्यानं सौप्रिया रुपेश पाटील. आणि आता कार्यक्रम रंगात आला आणि तोच रंग आणखी उतरण्यासाठी तुमच्या सगळ्यांसमोर बिग बॉस फेम अर्थात एकच नाव म्हणजे दादू आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहेत. काही सन्मान देखील आपण करतोय. लोकसभांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेच्या ज्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, रणरंगीने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी प्रियाताई आणि त्याचबरोबर रुपेश दादा हे सन्मान या ठिकाणी करतील. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
तर आज जो नारळ पौर्णिमेचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. नारळ पौर्णिमेच्या दिवशी जेवढे चोर गोविंदाला हंडीला आलेले सगळे गोविंद पथक सगळ्यांनी 8 थर लावलेले आहेत. म्हणजे 6 गोविंद पथकाने 8 थर लावलेले आज. खूप मजा आली, खूप थकलो आता. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तुझा संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.